मार्फत ही सहलीचा तिसऱ्या दिवशी याच्या अगोदर 3 तारखेला 4 तारखेला तिसरी ट्रिप आहे. आज पहिली ट्रिप तिथं काही दर्शन घेतलं, दुसरी अशी ऑन द वे आहे आणि तिसरी आता स्टार्ट झाली. जवळपास 600 महिला आहेत आमच्या. पहिल्या दिवशी 200, दुसऱ्या दिवशी 250 आणि आज 250 जवळपास 500-550 महिलांचा समूह आहे. 3 टप्प्यात आम्ही संदेश भाई कल्याणकारी संघामार्फत आमची जी सहल चालू आहे. संदेश भाईंचा सगळा खर्च संदेश भाईंचा आहे. महिलांना जेवण, पाणी, तिकीट, प्रवास सगळे जो खर्च सगळा संदेश भाई काकडे यांच्या मार्फत आहे. कुठल्याही लेडीजला बाहेरचं काही घेऊन द्यायला सांगितलं नाही त्यांनी. त्यांच्या मार्फत सुद्धा सगळा खर्च त्यांचा. एक जण कोणतं कोण आहे ते? शेतकरी संघटना जिल्हा गावाचं नाव मूलभूत ग्रामपंचायतचे अध्यक्ष आहेत. शेतकरी समितीचे अध्यक्ष आहेत. आता एक काम करा, ऐका. माननीय सतीश भैया काकडे व अभिजित भैया काकडे यांनी निंबूत गावातील तालुका बारामती जिल्हा पुणे येथील 530 महिलांना काशी आणि अयोध्या ट्रिप मोफत घडवत आहेत. त्याच्यामध्ये त्यांची रेल्वेचं बुकिंग असेल, राहण्याची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, पिण्याच्या बिस्लरी बॉटल आम्ही देतो त्यांना, औषधोपचार असेल त्यांचा, वाहतुकीची व्यवस्था असेल, सर्व व्यवस्था सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने करण्यात आलेली आहे. आणि 500 महिलांना घेऊन आणायचा जो सतीश भाईंचा संकल्प आहे तो आम्ही 15 ते 20 कार्यकर्ते आम्ही पूर्ण करत आहे. ह्याच्या अगोदर सतीश भाईंनी नागपूर येथे बौद्ध समाजाच्या आमच्या ज्या महिला आहेत माता भगिनी त्यांना नागपूर येथे चैत्यभूमी येथे घेऊन गेले होते. 130 महिला होत्या त्या 130 महिलांना. आणि त्यानंतर आमचे जे मुस्लिम बांधव आहेत त्या मुस्लिम बांधवांना अजमेर येथे ख्वाजा गरीब नवाज शरीफ दर्गा येथे घेऊन गेले होते. अशा पद्धतीने भैयांनी आत्तापर्यंत 800 महिलांना धार्मिक स्थळांचे दर्शन घडवलेले आहे. आणि येथून पुढेही भैया याच पद्धतीने सतीश भैया कल्याणकारी संघाच्या माध्यमातून काम करीत राहतात. नमस्कार. याचा उद्देश गोरगरीब गावातील ज्या गोरगरीब महिला आहेत ज्या स्वखर्चाने जाऊ शकत नाही किंवा एकत्रित पैसे जरी असते महिलांकडे तरी एकत्रित एवढा महिलांचा प्रवास करू शकत नाही, त्यासाठी भैयांनी हे संकल्प रामला सांगतो